जेव्हा जेव्हा वाटेल दुःख आणि संकट पकडतायत माझा हात, तेव्हा तेव्हा फक्त स्वामीच देतील साथ। आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा जेव्हा आपण संकटात सापडू, जेव्हा जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये कंटाळून जाऊ, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या सोबत नसेल, तेव्हा फक्त परमेश्वर आपल्या सोबत असेल। बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत व स्वामींचे विचार आहेत ते विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। म्हणून आजचा हा स्वामी संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, कारण की आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, पण एक स्वामी संदेश तुमचे पूर्णतः आयुष्य एका व्हिडिओ मध्ये सांगू शकतो। मोजून 5 ते 6 मिनिटे हा स्वामी संदेश ऐकून घे, भाग्यवंत ठरशील। आणि आपल्या YouTube चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर RK मराठी या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुलाच पाहता येईल। आणि स्वामी संदेशामधील हा अत्यंत महत्त्वाचा संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, म्हणून चुकूनही आजचा हा स्वामी संदेश दुर्लक्ष करू नकोस। आयुष्यामध्ये कितीही संकटे आली तरी सुद्धा त्या संकटांना कधीच घाबरू नकोस, कारण की परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि आपल्या या RK मराठी YouTube चॅनल वरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा स्वामी संदेश पाठवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्याला पुढच्या स्तरापर्यंत नेतात। आपण आज खालती आहोत पण उद्या आपण वरती असू, पण जेव्हा आपण वरती असू तेव्हा आपण खालच्या गोष्टींच्या उद्दिष्ट किंवा खालच्या गोष्टीचे वैशिष्ट्य किंवा तो अनुभव विसरू नका। आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला आजच्या या व्हिडिओ मध्ये समजून जाणार आहेत, म्हणून आजचा हा स्वामी संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नकोस। जेव्हा जेव्हा तू पडशील मागे, जेव्हा जेव्हा तू पडशील संकटात, तेव्हा तेव्हा तुझ्या पाठीत असेल फक्त एकच हात। नक्कीच स्वामींवरती विश्वास ठेवा आणि कर्मांवरती विश्वास ठेवा, माणुसकीवरती विश्वास ठेवा। खरं तर आत्ताच्या वेळात जात धर्म पात काहीच नाही, पण या वेळेमध्ये तुम्ही फक्त एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये करत असाल तर नक्कीच भाग्यवंत ठराल, ती म्हणजे माणुसकी। मतलबी दुनियेमध्ये कलियुगामध्ये माणुसकी जपली खूप झालं, परमेश्वराचा हात तुमच्या पाठी राहिला, कारण की माणुसकी ही सर्वात महत्वाची आहे। सध्याच्या वेळेमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये करायच्या असतात, ज्या गोष्टी आपल्याला यशाच्या मार्गापर्यंत नेतात, आपल्याला सुखाच्या मार्गापर्यंत नेतात, ज्या गोष्टी आपल्याला परमेश्वरापर्यंत नेतात। पण खूपच वाईट वाटते सध्याच्या काही गोष्टी लक्षात घेऊन, कारण की स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती, स्वतःच्या डोळ्याने पाहिलेले ते क्षण आणि मनापासून वाईट वाटतं त्या गोष्टीबद्दल। जेव्हा जेव्हा मी त्या पोरांना बघितली, त्या अपंग पोरांना, त्या आंधळ्या पोरांना, ज्यांच्या पुढे पाठी कोण नाही, ज्यांचे वडील नाहीत, आई नाही, त्यांचं किती बेकार वाटतं मनापासून विचार करून, ज्यांना एका वेळेचं जेवण मिळत नाही। स्वतःच्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलेली ही परिस्थिती मनापासून वाईट वाटले त्या लोकांचा विचार करून, की नक्की सध्याच्या वेळेत चाललंय तरी काय, या कलियुगामध्ये चाललंय तरी काय। प्रत्येक जण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्यस्त आहे, पण त्या लोकांचं काय ज्या लोकांचा कोणी नाही। ही गोष्ट आहे की ज्या लोकांचा कोणी नाही त्या लोकांचा परमेश्वर असतो, पण त्या लोकांना आपण मदत करत असू तर परमेश्वर सुद्धा आपला असतो। नक्कीच या गोष्टी लक्षात घ्या। आज जे तुमचे कर्म उद्याचे भविष्य ठरवतील। आज चांगले काम केलात तेव्हाच तर तुम्हाला उद्या काही ना काहीतरी चांगले फळ मिळेल। नुसतं स्वामींसमोर हात पसरून काहीच मिळणार नाही। तुझ्या माणुसकीमध्ये काही ना काहीतरी वाढव। तुझ्याकडून जर कोणी दुसरा आनंदी राहत असेल तर ती गोष्ट लक्षात ठेव, जर तुझ्याकडून दुसरा कोणी आनंद राहत असेल तर ती गोष्ट लक्षात ठेव, कारण की त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेणार, त्याच गोष्टींमुळे स्वामींचा हात तुझ्या पाठी राहणार। आणि या गोष्टीला मदत करण्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। आणि या गोष्टीला आम्हाला काही लोकांनी मदत सुद्धा केलेली आहे। छत्रगुंज, जान्हवी खांडोळकर आणि त्यांचा सुमन खांडवकर आणि ग्राहक सेवा केंद्र, तर बऱ्याच लोकांनी या गोष्टीला आम्हाला मदत केलेली आहे। तर 4 ते 5 लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे, पण नक्कीच मला माहिती आहे की जो बघत आहे तो सुद्धा या गोष्टीबद्दल विचार करत आहे। पण नक्कीच या गोष्टीला मदत करून पहा, तुमच्या आयुष्यामध्ये किती काही होणार आहे।
आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात, पण बऱ्याच गोष्टींमुळे आपण भाग्यवंत ठरतो. पण नक्की या गोष्टी तुम्ही करत असाल तर नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी ठराल. आयुष्यामध्ये यशस्वी ठरण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे माणुसकीचा. या मतलबी वेळेमध्ये जर तुम्ही माणुसकी जपत असाल तर सर्व काही नीट होणार. आणि फक्त एवढेच सांगतो, ज्या ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे, स्वामींसमोर आमचे फक्त एकच निवेदन असेल, ज्या ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे त्यांचं आयुष्य पूर्णतः सुखी होऊन जावे. स्वामींसमोर फक्त हेच निवेदन ठेवीन, ज्या ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तर या गोष्टीबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की नक्कीच या गोष्टीला मदत करण्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि पुन्हा सुद्धा या गोष्टीबद्दल एकदा विचार करा, कारण की आपले जे आयुष्य आपल्याला भेटलेले आहे त्या आयुष्यामध्ये आपल्याकडे काही ना काहीतरी आहे, थोडंफार काही ना काहीतरी आहे, पण त्यांच्या आयुष्यामध्ये ते सुद्धा नाही. म्हणून सुद्धा त्या गोष्टीचा विचार करा, कारण की या गोष्टीचा विचार सध्याच्या वेळेत करणारा कोणी नाही. तर तो विचार तुम्ही केला तर तुम्ही एक वेगळे व्यक्तिमत्व ठरवाल, एक वेगळे व्यक्तिमत्व ठरवाल आणि नक्कीच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करून दाखवाल. या गोष्टीला नक्कीच मदत करा. तुमच्याकडे फक्त एकच विनंती ठेवतो की त्या लोकांचा विचार करा ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही, आणि तुमच्याकडून होईल तेवढी नक्कीच या गोष्टीला मदत केला तरी खूप आहे. आणि खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. तर आता स्वामी संदेशाकडे वळूयात किंवा स्वामींच्या विचारांकडे वळूयात. स्वामी विचार फक्त स्वामी विचार नव्हे, आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा सूत्र, आपल्या आयुष्यामध्ये यशवंत ठरण्याचा सूत्र, आपल्या आयुष्यामध्ये नशीबवान ठरण्याचा सूत्र. आयुष्यामध्ये आपल्याला फक्त पुढे जायचं आहे, आयुष्यामध्ये आपल्याला भाग्यवंत ठरायचं आहे. तर फक्त एवढेच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, डोळे झाकून परमेश्वरावरती विश्वास करा. तुमच्या कष्टांमध्ये कमीपणा येऊन देऊ नका, तुमच्या मेहनतामध्ये कमीपणा येऊन देऊ नका. नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जी पाहिजे ती इच्छा पूर्ण होईल. नुसतंच स्वामींसमोर हात पसरून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी काही ना काहीतरी कष्ट करावे लागतील, तेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. कारण की सध्याच्या वेळेमध्ये फक्त एवढेच आहे की जो माणूस की जपेल तोच माणूस सुखी राहील. कारण की कर्म आपले भविष्य ठरवतात, आपली वागणूक आपली भविष्य ठरवते, आपले वागणे आपले भविष्य ठरवते, आपले कर्तृत्व आपले भविष्य ठरवते. नक्कीच या गोष्टी लक्षात तुम्हाला येत असतील, कारण की सध्याच्या वेळेत फक्त याच गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं महत्वाचं आहे, म्हणजे स्वामी. पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा तू चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याच्या वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे, कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो ते चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल, तेव्हा जाऊन तुझ्यासोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो, तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जी की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे.
त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत, कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावं नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाही. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरची व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आता स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. पण हातातला महत्वाची गोष्ट मी कोणती सांगितली ती म्हणजे आयुष्यामध्ये कोणतीही कठीण वेळ येऊ दे, कितीही मोठे संकटे येऊ दे, चुकीच्या मार्गाचे हात कधी धरू नकोस, कारण की चुकीचे मार्ग हे दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा काढतात. आपल्यामुळे जर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर हे सर्वात मोठे पाप आहे. हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे की आपल्यामुळे कोणतरी दुसरा त्रासात आहे, आपल्यामुळे कोणतरी दुसरा रडत आहे. या गोष्टी लक्षात ठेव, कारण की आजच्या या गोष्टी तुला समजत असतील. आपल्यामुळे कोणतरी दुखी असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख येतील, पण आपल्यामुळे कोणतरी सुखी राहत असेल तर नक्कीच तो सुद्धा सुखी राहशील. स्वामींचे विचार हे अद्भुत असतात. स्वामींच्या विचारांमध्ये जी ताकद असते ते कोणत्याही गोष्टींमध्ये नसते. आणि ह्या पुढील जे काही तू ऐकणार आहेस ते तुझ्यासाठी खूपच चांगले आहे, तुझे आयुष्य घडवण्यासाठी आहे. नक्कीच या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहीत आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओज हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा,
थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. चुकायचं नाही ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो. म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल, हो की मला असेच करायचे आहे. ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच. आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाड्या बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणूनच सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात काढा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात
पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही. म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथं चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी